पालक या शब्दात त्याची व्याख्या दडलेली आहे. लग्न होणं आणि मुलं होणे त्यावेळेस आपण आईबाप होतो. मग पालक आणि आईबाप यात फरक काय हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर असं आहे. पालक पा म्हणजे पावित्र्य, ल म्हणजे लक्ष आणि क म्हणजे कर्म कर्तव्याची जाणीव जो करून देतो तो खरा पालक असतो, तो खरा पालक असतो. आणि असे पालक म्हणून आपण जेव्हा संकल्पनेत बसतो तेव्हा आपल्या मुलांचा विचार आपल्या समोर येतो आणि आपण मुलांना शाळेत टाकतो. आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा अधिक काम शाळेचं आहे, पण कधीतरी विचार करून पाहिला की 24 तासातल्या शाळेच्या वेळा या 5 ते 6 तास आहे आणि उरलेले 24 तासातले 6 तास गेले तर 18 तास मुलं आपल्या हातात आहे. मग 18 तासात आपण काय करतो आणि 6 तास शाळेत गेलेल्या मुलांकडून आपण काय अपेक्षा ठेवतो, शाळेकडून काय अपेक्षा ठेवतो, शिक्षकांकडून काय अपेक्षा ठेवतो, हा विचार आपल्या मनात कधीतरी येणं ही काळाची गरज आहे. खरं तर काळ वेगाने बदलतोय आणि ते तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागतंय. पहिली गोष्ट, पूर्वी आम्ही म्हणायचो की आमच्या काळातली पिढी अशी किंवा आमच्यापेक्षा वयस्कर ज्यांचं वय आता 60-70 आहे त्यांच्या काळातली पिढी कशी होती, पण आता आपण ती पिढी ही पिढी असा भेदभाव करणार नाही. आता काळ वेगाने बदललाय. याचं उदाहरण जर लक्षात घ्यायचं झालं तर कोरोना आधीची पिढी आणि कोरोना नंतरची पिढी असा विचार आपल्याला करावा लागतोय. आणि मग लक्षात येतं की वेग आणि काळ हा किती वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतोय. मग आपण त्यांना आव्हान म्हणून कसं स्वीकारतो हा विचार जेव्हा माझ्या डोक्यात येतो तेव्हा माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आम्ही शाळेकडून जी अपेक्षा धरतो किंवा आमच्या शाळेतली मुलं कशी असावी असं जेव्हा आपल्याला वाटतं ना तेव्हा एक गोष्ट आपण नेहमी ऐकलेली असते की आपण पूर्वी एक गोष्ट ऐकायचो. एक झाड होतं, त्या झाडावर एक कबूतर बसलं होतं, झाडाच्या खाली तळं होतं, तळ्यामध्ये मुंगी पडली होती आणि त्या मुंगीला वाचवण्यासाठी त्या कबुतरानं पान झाडाचं तोडलं, ते पाण्यात टाकलं. त्या पानावरती मुंगी बसली, हेलकावे खात खात पान बाजूला आलं, मुंगी काठावर आली, उतरली आणि तेवढ्यात एक शिकारी बंदूक घेऊन पारधी त्या कबुतराला मारण्यासाठी आला. त्या मुंगीला असं वाटलं ज्या शिकाऱ्याच्या हातून आता हा कबूतर मरणार आहे, या कबुतराने माझा जीव वाचवलाय, माझा जीव वाचवणाऱ्याचा जीव वाचला पाहिजे. म्हणून मुंगी त्या कबूतर मारणाऱ्या पारध्याच्या पायाला चावा घेते आणि पारध्याचा नेम चुकतो, कबूतर वाचतं आणि उडून जातं. ही झाली कालपर्यंतची गोष्ट. आता गोष्ट वस्तुस्थिती जर आपण लक्षात घेतली तर ती अशी झालेली आहे की झाडावर बसलेलं कबूतर आता म्हणतं ही मुंगी सारखी सारखी पाण्यात पडते आणि किती वेळा हिचा जीव वाचवायचा आहे. म्हणून कबूतर आता पान तोडत नाही, ते पान त्या पाण्यात टाकत नाही. पान पाण्यात पडलं नाही म्हणून मुंगी त्याच्यावर बसत नाही आणि मुंगीचा जीव जातो आहे, ती पाण्यात बुडून मरते आहे. पण पारधी तो शिकारी मात्र येतो आहे, तो कबुतरावर नेम धरतोय. कधी काळी त्या कबुतराने त्या मुंगीला वाचवलं होतं म्हणून ते कबूतर सुद्धा वाचलं पाहिजे हा विचार त्या मुंगीच्या डोक्यात असायचा. आता मुंगी जिवंत नव्हती, त्यामुळे कबूतरला मारणारा शिकारी पारधी ज्यावेळेस तिथं आला तेव्हा त्याच्या पायाला चावा घ्यायला मुंगी जिवंत नव्हती. पारध्याचा नेम अचूक लागला, कबूतराच्या छातीत घुसला, कबूतर खाली पडलं, मरण पावलं. मुंगीही मेली आणि कबूतरही मेलं. परंतु झाड मात्र रडत आहे. झाड का रडत आहे? कारण ते झाड असं म्हणतंय त्याला मुंगी मेल्याचं दुःख नाही, त्याला कबूतर मेल्याचं दुःख नाही, त्याला परोपकाराची भावनाच मेली याचं दुःख जास्त आहे, याचं दुःख जास्त आहे. म्हणून आपण कधीतरी विचार केला की आपल्या लक्षात येतं की कधी काळी मुलं आईबाप आणि आईवडील हे संस्कार विद्यापीठ आहे असं मानणारी पूर्वीची पिढी आणि आत्ताची पिढी यातला जेव्हा पालक म्हणून मी किंवा शिक्षक म्हणून मी अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आम्ही मात्र इतकं स्वतःला खरं तर गुंतून ठेवलंय की आपल्या मुलांचा सुद्धा विचार आपल्या आता या गुंतण्यामध्ये दिसत नाही. तेव्हा आपल्याला विचार करावा लागतो की जे महापुरुष घडली यांनी नेमकं काय केलं. तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा एबीसीडी शिकायचे. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉल, ई फॉर एलिफंट. इथपर्यंत मीही शिकलो, तुम्हीही शिकले. काळ बदलतो आहे आणि बदलत्या काळानुसार एबीसीडी सुद्धा बदललेली आहे. 2000ला प्राध्यापक रामकृष्ण मोरे शालेय शिक्षण सांस्कृतिक मंत्री होते,
त्यांनी पहिलीपासून इंग्रजी आणलं. ते इंग्रजी का आणलं? या स्पर्धेमध्ये आमचा विद्यार्थी टिकला पाहिजे. या ग्लोबलायझेशनच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये हा विद्यार्थी किंवा आमच्या देशातला मुलगा हा कोणत्याही जगाच्या कोपऱ्यात गेला, जगाच्या पटलावर कुठेही गेला तरी त्यानं आपल्या अस्तित्वाचा, आपल्या कर्तृत्वाचा छेडा खरं तर भरत ठेवावा असं त्यांना वाटायचं. म्हणून या मुलांना इंग्रजी आलं पाहिजे असं ते म्हणायचे आणि पहिलीपासून इंग्रजी आणलं. मी मुंबईत गेलो. मुंबईतल्या एका कार्यक्रमात अंधेरीला मी उपस्थित होतो आणि कार्यक्रम संपल्यावर एका पहिलीतल्या मुलाला मी विचारलं, जरा एबीसीडी म्हणतोस का? तो मुलगा एबीसीडी म्हणाला, ए फॉर अमिताभ, बी फॉर बच्चन, सी फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचंही बरोबर होतं, कारण तो इंग्रजी माध्यमातल्या मुंबईच्या शाळेत शिकत होता. पण कोरोनाच्या आधी पुण्यातल्या एका नर्सरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलाला मी विचारलं, जरा एबीसीडी म्हणतोस का? त्यावेळेस नर्सरीतला इंग्लिश माध्यमातला मुलगा एबीसीडी म्हणतो, ए फॉर एअरटेल, बी फॉर ब्लूटूथ, सी फॉर चॅटिंग, डी फॉर डाउनलोडिंग, एफ फॉर फेसबुक, डब्ल्यू फॉर वायफाय, वाय फॉर यूट्यूब. हे त्याचं बरोबर आहे, कारण तो आधुनिक काळातल्या इंग्रजी माध्यमातल्या शाळेत शिकतो आहे. पण आपली ज्या माध्यमातली मुलं किंवा आपली मुलं या शाळेत शिकतायत त्यावेळेस आपल्या मुलांची एबीसीडी काय असावी? त्यावेळेस ते सांगतात की आमच्या शाळेत शिकलेला मुलगा आणि त्याची एबीसीडी अशी असली पाहिजे, ए फॉर ॲक्युरेसी, बी फॉर ब्रेव्हिटी, सी फॉर क्लॅरिटी, डी फॉर डिसिप्लिन आणि ई फॉर एक्सलन्स, एफ फॉर फोकस. हे ज्या ज्या मुलांना कळणार आहे ती मुलं जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेली तरी सुद्धा आपल्या यशाचा झेंडा फडकवत राहणार आहे. आणि म्हणून पालक आपली मुलं कोणत्या शाळेत टाकतात हे सुद्धा फार महत्वाचं असतं. मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो एवढ्यासाठी. आता सकाळची वेळ आहे, सगळे पालक इथं उपस्थित दिसत आहेत. पालकांच्या चेहऱ्यावर मला आता आनंद आणि चैतन्य, प्रसन्नता दिसते आहे. पण आपण कुठल्या तरी गावातून आलो किंवा हे सुद्धा पूर्वी एक गाव होतं. पूर्वीचं गाव आणि आताचं गाव यातला सुद्धा फरक पाहिला की आपल्या लक्षात येतं परिस्थिती बदलते आहे. पण किती बदलते आहे आणि त्याचं चित्र जर पाहिलं तर एक कवी असं म्हणतो की पूर्वी बरंच बरं असायचं, सारं खरं खरंच असायचं. पूर्वी बरंच बरं असायचं, सारं खरं खरंच असायचं. पूर्वी घराला ओसरी असायची, जात्यावर आजी बसायची, तिच्या तोंडामध्ये ओवी असायची. आपण ऐकलेल्या आहे ओव्या. आपण तर देहू आळंदीच्या मध्यावर राहतो त्यामुळे ओव्या आणि अभंग आपल्याला माहिती आहे. पण आता ओव्यांची जागा शिव्याने घेतलेली आहे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पूर्वी घराघरात पहाट व्हायची, प्रत्येकाच्या उराउरात ज्ञानेश्वरी फुलायची, तुकोबांच्या अभंगाने सूर्य उजळून निघायचा, गावही त्यावेळी पंढरपूर बनायचा. म्हणजे पूर्वीचं प्रत्येक गाव हे सुंदर दिसायचं. आता मात्र त्या सुंदरतेमध्ये आपणच कचरा केला, आपणच अस्वच्छता केली, आपणच तिथे त्या पद्धतीने राहत नाही, त्यामुळे गावं सुद्धा आता सुंदर दिसत नाही. पूर्वी घराला उजवणारा एक दिवा असायचा, बालगोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा, गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर डोळे लागायचे आणि पुस्तकांपेक्षाही आजीबाबा खूप सुंदर बोलायचे. पूर्वी घरात आजीबाबा असायचे. आता पालक म्हणून पूर्वी शाळेत जर आम्ही गेलो तेव्हा सगळे आजीबाबा आम्हाला दिसायचे. आता मला इथे एक बाबा दिसत आहेत, म्हणजे आजीबाबांची संख्या कमी झाली असली तरी ती घरात नाही, ती गावाला असतील, हे सुद्धा चित्र आहे. पण आता मात्र चित्र काय आहे त्याचं वर्णन करताना कवी असं म्हणतो, हल्ली घराघरात लाईट असते, रिमोटवरून प्रत्येकात जोरदार फाईट असते, मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते, घराची परिस्थिती फार फार वाईट असते. हल्ली घराघरात लाईट असते, रिमोटवरून प्रत्येकात जोरदार फाईट असते, मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते, घराची परिस्थिती फार फार वाईट असते. कधी नेटवर, कधी चॅटवर रात्र सारी जागी असते. कधी नेटवर, कधी चॅटवर रात्र सारी जागी असते. सकाळी उठल्यावर बेडटी, नाश्त्याला मॅगी असते. हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. रोज रोज पार्लरमध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही, मम्मी आतून उजळत नाही. जो तो जगतो स्वतःचेच रंग, गोठलेल्या संवेदना, कोंडलेलं जगणं, फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन. अरे माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ, माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ. पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ, पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ. आमच्या जाणीवा बोथट झाल्या, आमच्या जगण्याचा कोंडमारा झाला, आमचं जगणं चार भिंतीतलं सीमित झालं. खरं जगणं आम्ही विसरत चाललोय. जर पालकांना जगण्याचा अर्थ कळत नसेल तर आपल्या मुलांना तो कधी कळणार आहे याचा विचार ही करण्याची वेळ आहे. आणि म्हणून पालक म्हणून, आईबाप म्हणून आपण कधीतरी विचार करूया
आपल्या मुलाची स्पर्धा ही आपल्या शाळेत आपल्या मुलाच्या शेजारी बसणाऱ्या बेंचवर त्या मुलाशी स्पर्धा नाहीये. विचार करून बघा, आपल्या मुलाची स्पर्धा शाळेतल्या मुलाशी नाही, गावातल्या मुलाशी नाही, तालुक्यातल्या मुलाशी नाही, जिल्ह्यातल्या मुलाशी नाही, किंबहुना राज्यातल्या मुलाशी नाही, राष्ट्रातल्या मुलांची स्पर्धा नाही. ती स्पर्धा जगातल्या कोणत्याही मुलाशी होऊ शकते. याचा अर्थ आपलं जागतिकीकरणाचं युग आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि म्हणून आता आपल्या एखाद्या मुलाची कराटेची स्पर्धा असेल, बॉक्सिंगची स्पर्धा असेल, ती जगातल्या कुठल्या तरी देशातल्या मुलाशी होते. आणि आपल्या लक्षात येतं, जर जागतिकीकरण आहे, जागतिक दर्जावर आम्ही विचार करतोय, आता मुलांच्या पालकांचे प्रश्न पाहिले की लक्षात येतात, आमचा मुलगा किंवा मुलगी हट्ट करते, मला हीच वस्तू पाहिजे. मोठी मुलं असतील तर म्हणतात आम्हाला ॲपलचाच मोबाईल पाहिजे. याचा अर्थ प्रॉडक्ट सुद्धा ग्लोबलायझेशनच्या काळातले जे मार्केटमध्ये चालतात ते आमच्या मुलांना हव्या आहेत, वस्तू तशा हव्या आहेत, गाड्या तशा हव्या आहेत. याचाच अर्थ काय की मुलं ज्या गोष्टी मागतात हा विचार जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपला मुलगा किंवा आपल्या मुलीमध्ये गुण सुद्धा ते ग्लोबलचे असले पाहिजे, ती गुणवत्ता सुद्धा त्याच दर्जाची असले पाहिजे. हा विचार आपल्या डोक्यात येणं गरजेचं आहे. टॅलेंट सुद्धा, जर वस्तू आपण इम्पोर्टेड किंवा वस्तू ग्लोबलायझेशनच्या मागत असू तर टॅलेंट सुद्धा त्याच उंचीचं असलं पाहिजे. हा विचार पालकांमध्ये येणं आणि तो विचार शिक्षकांनी पालकांमध्ये रुजवणं ही काळाची गरज दिसते आहे. आणि म्हणून तो विचार मला महत्वाचा वाटतो. अहो, साधी गोष्ट आहे, मधल्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज किंवा टाटा उद्योग समूहाने जगामध्ये एक सगळ्यात मोठं उदाहरण घालून दिलं. ते उदाहरण असं होतं की एकाच वेळेस टाटाने बोईंग आणि एअरबस कंपनीच्या विमानांच्या 400 ऑर्डर्स दिल्या. जगातला असा एकही देश नाही की एकाच वेळेस 400 विमानांच्या ऑर्डर देऊ शकतो, तो आमचा भारत आहे. त्यावेळेस अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताला पत्र लिहिलंय आणि त्या पत्रात असं लिहिलंय, आमचा देश एवढ्या आर्थिक दुर्बल अवस्थेला पोहोचला होता की तुमच्या ऑर्डरमुळं आम्ही जिवंत राहू शकलो, आम्ही जगू शकलो. भारताने हे जगाला दिलेलं उदाहरण आहे. याचा अर्थ असा की भारत हा कालही पुढे होता, भारत हा आजही पुढे आहे आणि भारत हा उद्याही पुढे आहे. त्याचं कारण भारतातली मुलं, भारतातले विचार, भारतातलं ज्ञान, भारतातली संस्कृती ही जगापेक्षा पुढची आहे आणि वेगळ्या विचाराची आहे. मग भारताबद्दल आपण हे कौतुक आपल्या देशाचं ऐकतो ना, तेव्हा आपली मुलं या कौतुकामध्ये कुठे असावीत हा विचार पालक म्हणून आपल्या डोक्यात येणं ही महत्वाची आपली जबाबदारी आहे.